Hello student, how are you? I am sure about that you have studied all the previous video and now we are going to take another video of tens. In the previous video we have take simple different types of tens. Its sub kinds we are going to take and simple present tense is also taken and now we are going to take its WS construction. त्याची आपण टू बीची वाक्यरचना पाहिली, प्रश्नार्थक वाक्यरचना येस नो पाहिली. आता आपण WH क्वेश्चन पाहणार आहोत. 4 प्रकारच्या रचना असतात. ॲसेरेटिव्ह असते, निगेटिव्ह असते, येस नो टाईप असते आणि WH असते प्रत्येक काळामध्ये. तर बघा याच्या इंटरागेटिव्ह सेंटेन्सेस प्रश्नार्थक वाक्यरचना याच्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन आणि नॉन व्हर्बल क्वेश्चन, व्हर्बल टू व्हर्बल अँड नॉन व्हर्बल अँड व्हाईस वर्सा. Have they toys? They have toys. Have they toys? What do they have? त्यांच्याकडे काय आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहिलं होतं. दे हॅवंट टॉईज. ही हॅझंट डॉग्स. त्याच्याकडे कुत्रा नाही. रिमेंबर दिस हॅव अँड हॅज ही मुख्य क्रियापदे असताना त्यांची प्रश्नार्थक व नकारार्थी रूपे डू आणि डज वापरून देखील करता येत नाही. मी काल तुम्हाला शेवटचे सांभाळलं होतं. ज्यावेळेस आपण सहाय्यकारी क्रियापदं हॅव हॅज किंवा हॅड वापरतो किंवा विल हॅव शॅल हॅव वापरतो त्यावेळेस डू घेतली नाहीत. नाही, डू आणि डज ही डूच्या 3 प्रकारच्या रचना आहे. टू डूची वाक्यरचना, टू हॅवची वाक्यरचना आणि टू बीची वाक्यरचना. टू डूच्या वाक्यरचनेमध्ये टू हॅव किंवा हॅवची क्रियापदं हॅवची रूपं घेतली जात नाही किंवा टू बीची रूपं घेतली जात नाही, हे लक्षात घ्या. तसंच टू बीची वाक्यरचना करताना, टू हॅवची वाक्यरचना करताना टू डूची रूपं घेतली जात नाही. हे तुम्ही वाक्य ऐकून समजून घ्या. आता इंटरागेटिव्ह सेंटेन्सेस व्हर्बल क्वेश्चन. डू दे हॅव टॉईज. बघा एक वाक्य आपल्याला डू दे हॅव टॉईज, त्यांच्याकडे खेळणी आहे का. नो दे हॅवंट टाईम. दे हॅवंट टॉईज. येस दे हॅव टॉईज. व्हॉट डू दे हॅव, त्यांच्याकडे काय आहे, खेळणी आहे. WH क्वेश्चन. व्हॉट डू दे हॅव. व्हॉट डज ही हॅव. व्हॉट डज ही हॅव. तुम्ही म्हणाले इथं हॅव कसा आला, कारण डूचा डज झाला आहे तिथं. बघा इथं डूचा डज झाला आहे म्हणून इथं हॅज आलेला नाही, हे समजून घ्या. कारण डूचा डज झाला की हॅव येतो, हॅज येत नाही. डूचा डज झाला की क्रियापदाला येस येस प्रत्यय लागत नाही, V1 येतं. मूळ क्रियापद जसंच्या तसं येतं. निगेटिव्ह सेंटेन्स आहे तसं डझंट. डूचा डझंट झाला तसंच डोंटचा डिडंट झाला मूळ क्रियापद. डू असू, डज असू, डोंट असू, मूळ क्रियापद जसंच्या तसं. दे डोंट हॅव टॉईज, त्यांच्याकडे खेळणी नाही. ही डझंट हॅव अ डॉग, त्याच्याकडे कुत्रा नाही. म्हणजे प्रश्नार्थक वाक्यरचना. मी सूत्र सगळी लिहून देणार आहे तुम्हाला. सगळ्या काळाची सगळ्या प्रकारची सूत्र मी तुम्हाला लिहून देणार आहे. प्रथम ही सहाय्यकारी क्रियापदं असतील, टू बीची रूपं असतील किंवा टू हॅवची रूपं असतील किंवा टू डूची रूपं असतील. ही प्रत्येक काळाची तुम्ही पाठ करायची आहे, म्हटल्यापेक्षा लक्षात ठेवायची आहे. साध्या वर्तमान काळात प्रश्नार्थक वाक्य तयार करताना कर्त्यानुसार वाक्याच्या सुरुवातीस डू किंवा डज घेतले जाते. याचं सूत्र लिहून घ्या. साध्या वर्तमान काळाची WH क्वेश्चन वाक्य रचना ती कशी लिहाल तुम्ही, तर ती अशी लिहायची आहे. ती लिहून घ्या. WH वर्ड. WH वर्ड. WH वर्ड लिहून घ्या ती वाक्यरचना. WH वर्ड. WH वर्ड प्लस डू ऑब्लिक डज प्लस करता म्हणजे सब्जेक्ट, करता इन ब्रॅकेट सब्जेक्ट प्लस V1 क्रियापदाचं मूळ रूप. V1 करता प्लस V1 प्लस अदर वर्ड्स प्लस क्वेश्चन मार्क. कारण याच्यामध्ये
ऑब्जेक्ट येत नाही. WH रचनेमध्ये ऑब्जेक्ट येत नाही. आता या रचनेप्रमाणे तुम्ही जर शब्द टाकले तर तुम्हाला प्रश्नार्थक वाक्यरचना जमेल. ते सूत्र पुन्हा लिहून घ्या. WH वर्ड प्लस डू ऑब्लिक डज, साध्या वर्तमान काळाची प्रश्नार्थक वाक्यरचनावरती नाव द्या. WH वर्ड प्लस डू ऑब्लिक डज प्लस करता प्लस V1, मग डू वापरलं तरी V1, डज वापरलं तरी V1, प्लस अदर वर्ड्स. आता अदर वर्डची सिक्वेन्स म्हणजे प्रथम कालवाचक शब्द, नंतर प्रथम स्थलवाचक शब्द, नंतर कालवाचक शब्द आणि नंतर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह द्यायला विचारायचं नाही. ही झाली रचना. मी तुम्हाला सूत्र सगळे PPT मध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर आता ही प्रश्नार्थक मंडळी आहे, इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन्स आहे, त्यांचे तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितले सगळी प्रश्नार्थक मंडळी आपली पाठ असली पाहिजे, अर्थासकट पाठ असली पाहिजे. पार तुम्ही हू पासून निघाला तर या ठिकाणी हाऊ मेनी, हाऊ मच, हुम, टू हुम, बाय हुम, हुज, ही सगळी मंडळी तुमची पाठ पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला प्रश्न तयार करता येणार नाही. अँड देअर युजेस, त्यांचे उपयोग पण. आलं लक्षात? म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, वाक्याच्या सुरुवाती डू किंवा डजचा वापर करून आपण व्हर्बल क्वेश्चन सहाय्यकारी क्रियापदाने. आता व्हर्बल क्वेश्चन कसा तयार करता, तर टू बीचं रूप किंवा सहाय्यकारी टू डूचं किंवा टू हॅवचं रूप घेतो. परंतु इथं तसं नाही, अगदी सोपं आहे, फार थोडा. देर इज रॅदर चेंजेस इन एवढी कन्स्ट्रक्शन. हू आहे, हुम आहे, बाय आहे, ही सगळी प्रश्नार्थक मंडळी आहे आपल्या भाषेमध्ये. इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन्स आहे ते. त्यांची उत्तरे येस किंवा नोने देता येतात. येस नोटची पूर्ण माहितीच्या आधारे पूर्ण वाक्य द्यावी लागतात. कृष्णा लिव्ज इन अ विलेज. आता कृष्णा लिव्ज इन अ विलेज, मग सहाय्यकारीनं कसं होईल? डज कृष्णा लिव्ज इन अ विलेज. प्रश्नार्थक न होईल. वेअर खाली, विलेज खाली अंडरलाईन केली, इन अ विलेज खाली. वेअर डज कृष्णा लिव्ह. डज कृष्णा लिव्ह इन अ विलेज आणि वेअर डज कृष्णा लिव्ह. हे बघा, कृष्णा डज नॉट लिव्ह इन अ विलेज. ज्याने नकारार्थी वाक्य. म्हणजे एक वाक्य आपल्याला पटापट फिरवता आलं पाहिजे. आणि इट नीड्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. माणूस अनुभवाने शहाणा होतो. तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा आणि अडचणी मला विचारा. आता या जर ऑफलाईन असतं तर आपण याच्या बऱ्याच गोष्टी घेतल्या त्या. WH क्वेश्चन, व्हेअर डज कृष्णा लिव्ह. आलं लक्षात? म्हणजे अशी रचना आपल्याला फिरवता आली पाहिजे. वी यूज द सिम्पल प्रेझेंट टेन्स टू टॉक अबाउट थिंग्स दॅट हॅपन्स ऑल द टाईम. वी यूज इट टू से दॅट समथिंग इज ट्रू इन जनरल. इट इज नॉट इम्पॉर्टंट वेदर द ॲक्शन इज टॉकिंग action is taking place. To take place, write down the phrase. To take place, write down the phrase. To take place म्हणजे होणे किंवा घडणे. To become, होणे किंवा घडणे. At the time of speaking or not. काय म्हणतात तो? whether the action is taking place at the time of speaking म्हणजे बोलताना ज्यावेळेस जी क्रिया घडते. Speaking are not important. Example, when you heat milk मीन्स मिल्क इज हिटेड. जेव्हा दुधाला उष्णता दिली जाते. सम ऑफ द वॉटर इन इट इव्हपोरेट. जेव्हा वेन मिल्क इज हिटेड, सम ऑफ वॉटर इज इव्हपोरेटेड फ्रॉम मिल्क. दुधामधलं काही पाणी आहे त्याची वाफ होते दुधाला उष्णता दिल्या झाल्यावर. आता हे कंडिशनल क्लॉज वी आर गोइंग टू ठरलं. काळाच्या लोळ्या आपण शिकणार आहोत. दे यूज द सिम्पल प्रेझेंट टेन्स ॲड अ ड्रॅमॅटिक क्वालिटी अँड एक्साइटमेंट ऑफ द मोमेंट. इफच्या वाक्यात, पहिल्या वाक्यात, मेन वाक्यात जर सिम्पल प्रेझेंट असेल तर तिकडं सिम्पल फ्युचर असतो. हे लक्षात घ्या. काळाच्या जोड्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कंडिशनल सेंटेन्ससाठी. एक्झाम्पल, ॲज वी गेट बॅक टू द ड्रेसिंग रूम. ड्रेसिंग रूममध्ये आम्ही परत येतो. आय गिव्ह अ पेप टॉक टू देम. द commentator does not use the present condition tense but he uses the simple present tense. या ठिकाणी तुम्ही म्हणाल दोन क्लॉज आहे, मग सर सेकंड क्लॉजमध्ये किंवा सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये म्हणजे इथं
सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये इथं सिम्पल फ्युचर का वापरला नाही, तर त्यानं तसं केलं नाही त्या कॉमेंट्रेटरनं. द कॉमेंट्रेटर did or he used only simple present tense in both clauses. He comes dash dash, he comes dash dash, he blows dash dash, etc. It is the use of historical present. हा ऐतिहासिक वर्तमान काळ आहे. ही कम्स अँड गोज. ही ब्लो म्हणजे वाजवणे. बॉवल, ही वॉवल्स इटीसी. सिम्पल पास्ट टेन्स. आज आला साधा वर्तमान काळ आपण पहिला. आपण नाऊ वी आर गोइंग टू लर्न सिम्पल पास्ट टेन्स. तसा साधा वर्तमान काळ पहिला, त्याचा साधा भूतकाळ. मग भूतकाळाचा उपयोग कोण? नित्याच्या किंवा नियमित किंवा वारंवार यापूर्वी घडत सवयीने घडत असणाऱ्या घटना किंवा यापूर्वी घडलेल्या घटनांचा इतिहास सांगणारा व्यत्यय म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स. मग त्याचे 4 प्रकार आहे. सिम्पल पास्ट आहे, कंटिन्युअस पास्ट आहे, पास्ट परफेक्ट आहे, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स पण आहे. 4 प्रकार आहे. आपण तसे प्रायमरी इंट्रोडक्शन त्या काळाची 3 प्रकारची 12 उपप्रकार पण करून घेतले. भूतकाळ एक विशिष्ट क्षणी घडलेल्या क्रियांचा काळ म्हणजे भूतकाळ. शिवाजी वॉज बॉर्न ॲट शिवनेरी इन 1660. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. ऑन छत्रपती शिवाजी महाराज वॉज बॉर्न ऑन 19 फेब्रुवारी ॲट शिवनेरी. बघा, ॲट शिवनेरी इन 1660. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी. ऑन 19 फेब्रुवारी, दिवस दाखवला वार. ऑन 19 फेब्रुवारी ॲट शिवनेरी इन 1660. 3 प्रेपोजिशन वापरली. याला म्हणतात ग्रॅमॅटिकल करेक्ट वाक्य रचना. ह्यापूर्वी झाला, आता त्याचा काही संबंध नाही. म्हणजे यापूर्वी घडणाऱ्या घटना ज्याचा वर्तमान काळाशी संबंध नाही, आता घडताय का, होऊन गेली ती घटना, असा त्याचा अर्थ. ज्या क्रिया भूतकाळात सवयीने घडल्या, तेच सातत्याने घडल्या, रीत किंवा पद्धत दाखविण्यासाठी घडल्या, अशा क्रियांचा काळ म्हणजे साधा भूतकाळ. जशा साध्या वर्तमान काळात घडतात रीतीने, सवयीने, मॉरल ड्युटी असेल, युनिव्हर्सल, तसंच भूतकाळामध्ये. एक्झाम्पल, आय बॉट अ बुक. मी पुस्तक विकत घेतले. वी सोल्ड गोल्ड ऑर्नामेंट्स. आम्ही सोन्याचे दागिने विकले, मोडून खाले. का? मारा. यू थ्रीव अ बॉल. तू चेंडू फेकलास. यू कॉट अ थीप. तुम्ही चोर पकडला किंवा तू चोर पकडला. बर. ही एट ॲन ॲपल. त्याने सफरचंद खाले. खाऊ दे, मोर दे. सी क्यूट व्हेजिटेबल्स. बघा, V2 वापरलेले या ठिकाणी. सी कट व्हेजिटेबल्स. तिने भाजीपाला कापला. इट वेप्ट लाऊडली. ते मोठ्याने रडले. ते मोठ्याने म्हणजे ते लहान मुलं असेल, कोण असेल. दे स्वॅम इन द रिव्हर. ते नदीमध्ये पोहले. रफी सॅंग अ स्वीट सॉन्ग. रफिकने मधुर गीत गायले. लता कंपोज्ड सम पोयम्स. लता दिदीने काही कविता रचल्या, कवन केल्या. फार्मर्स प्लाउज्ड दिअर फील्ड. शेतकऱ्यांनी त्यांची शेतीची मशागत केली किंवा नांगरली. आता या ठिकाणी बघा तुम्ही V2 आलेला आहे. ज्यावेळेस करता आणि V2 येतो त्यावेळेस पास्ट टेन्स होतो. V1 आला असता तर सिम्पल प्रेझेंट झाला असता. हे लक्षात घ्या. फक्त तिकडं V1 आणि इकडं V2. साध्या भूतकाळाची रचना लिहून घ्या. वरती म्हणा ॲसरेटिव्ह सेंटेन्स. सिम्पल पास्ट टेन्स. नंबर 1 ॲसरेटिव्ह सेंटेन्स. सिम्पल पास्ट टेन्स नंबर 1 ॲसरेटिव्ह सेंटेन्स. मग त्याची रचना लिहून घ्या. ॲसरेटिव्ह सेंटेन्सची ASSE ॲसरेटिव्हची रचना लिहून घ्या. सब्जेक्ट प्लस